आणि मी सकाळी का ठेवलं कारण की परत नंतर कामं राहतात ना दुसरी. हो येस. सकाळी आज घेऊन टाकावं. ओके फर्स्ट तुम्हाला ते स्मोक आणि रिगेचं सांगते सॅनिटायझर तुमचं ते clear आहे. स्मोक टेस्टिंगचे आपण वन लाईन डेफिनेशन सांगू शकतो की स्मोक टेस्टिंग इज डिप्लॉयड द बिल्ड इज स्टेबल ऑर द नॉट. ओके फर्स्ट स्मोक टेस्टिंगचे आपण डेफिनेशन सांगू शकतो किंवा बिल्ड ऑर नॉट. डिप्लॉयड बिल्ड ओके. डिप्लॉयड बिल्ड इज स्टेबल ऑर नॉट किंवा आपण असं पण म्हणू शकतो की इट इज डन टू मेक शुअर इफ बिल्ड वी रिसीव्ड फ्रॉम डेव्हलपमेंट टीम इज टेस्टेबल ऑर नॉट. हे असं पण म्हणू शकतो. स्मोक टेस्टिंगचं काय होतं एक्झाम्पल सपोज हे डेव्हलपरकडे बिल्ड असतं. बिल्ड म्हणजे काय की आपलं एक मॉड्यूल तुम्हाला सांगितलं व्हर्जन 0.001 राईट. सो हे व्हर्जनचे बिल्ड असतं त्या मॉड्यूलचं बिल्ड म्हणजे पूर्ण डेव्हलप केलेला कोड असतो तो बिल्ड. सो हे बिल्ड जेव्हा टेस्टरकडे फर्स्ट टाइम रिसिव्ड होतं तेव्हा ते टेस्टर तो फर्स्ट चेक करतो की इज अ टेस्टेबल इट इज टेस्टेबल ऑर द नॉट. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ सपोज V0.1 मॉड्यूल आहे सो त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला बिल्ड फर्स्ट टाइम रिसिव्ह केली. सो फर्स्ट टेस्टेबल ऑर नॉट चेक कसं करायचं की फर्स्ट आपल्या लॉग इन फंक्शनॅलिटी असते राईट. आपण कुठलेही मॉड्यूल ओपन केल्यावर त्याच्यामध्ये 2 लेवल असतात लॉग इन पासवर्ड. जर आपण लॉग इन पासवर्ड जर आपण ट्राय केलं लॉग इन करायचा बट तो लॉग इन होत नसेल म्हणजे तो स्टेबल नाहीये राईट. म्हणजे आपण जरी व्हॅलिड क्रेडेन्शियल टाकले तरी तो लॉग इन होत नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे स्टार्टिंगला सुरुवातीलाच. आपण आतमध्ये गेलो नाही बट आधी त्याच्या सुरुवातीला जर प्रॉब्लेम क्रिएट झाला होत नसेल तर ते स्मोक टेस्टिंग. हे झालं आपल्या IT ह्याच्यातलं एक्झाम्पल. आपण जनरल एक्झाम्पल काय घेऊ शकतो सपोज टीव्ही आहे. टीव्ही मध्ये आपण फर्स्ट काय चेक करू शकतो की ऑन होतोय का किंवा प्लग ऑन त्याचं वायर कनेक्शन वगैरे व्यवस्थित आहे का कुठं दूर निघत नाही ना कुठं ब्लिंक होत नाहीये ना किंवा एखादं नाही का प्लग कनेक्ट केल्यावर सगळे ऑपरेशन व्यवस्थित ऑन होतात टीव्ही ऑन होतो. हे झालं स्मोक. म्हणजे आपण जेव्हा फर्स्ट टाइम बिल रिसीव्ह करतो जे हे जी मेजर फंक्शनॅलिटी जी असती त्याला स्मोक टेस्टिंग म्हणतात. कळालं. येस. आणि ह्याचं आपण एक्झाम्पल तुम्ही टीव्हीचंही देऊ शकता किंवा तुम्ही ह्याच्या पण देऊ शकता की जे आपण लॉग इनचं सांगितलं की जी मेजर फंक्शनॅलिटी असते फर्स्ट टाइम आपण जे चेक करतो आपण जर ती मेजर फंक्शनॅलिटी मेन चेक करून जर आतमध्ये एंटर होऊ शकत नाहीये तर मग मेजरला फर्स्टलाच प्रॉब्लेम येतो राईट. सो दिस इज स्मोक टेस्टिंग. म्हणजे ऍट द स्टार्टिंगला जे आपण चेक करतो चेक म्हणजे करतो. लिंक असो किंवा पासवर्ड असो एकदम राईट. स्टार्टिंगला दॅट इज युअर स्मोक टेस्टिंग. येस येस. ओके. सपोज एखादं बिल दिलं बिल लिंक असते आपली ती ओपन केली पण ती लिंक क्रॅशच होतीये ओपनच होत नाहीये ते पूर्ण बिल्डच क्रॅश होतं तर दिस इज स्मोक टेस्टिंग. सुरुवातीला आपण जे टेस्ट करतो स्टार्टिंगला ती झाली स्मोक टेस्टिंग. आणि सॅनिटरी टेस्टिंग मीन्स काय की मेन फंक्शनॅलिटी ऑफ सॅनिटरी टू चेक प्लॅन. म्हणजे जेव्हा आपण लॉग इन करून पुढे जातो तेव्हा पूर्ण आपला डॅशबोर्ड दिसतो एखाद्या वेबसाईटचा किंवा मेन स्क्रीन दिसती आणि त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 फंक्शनॅलिटी टेस्ट करतो. लाईक त्याच्यामध्ये कुठलं तरी फीचर असेल किंवा एनरोलचा टॅब असेल किंवा सर्चचा टॅब असेल फिल्टरचा टॅब असतील हे जे आपण चेक करतो जी एंटर केल्यानंतर ज्या मेन फंक्शनॅलिटी आहेत त्या म्हणजे सॅनिटरी टेस्टिंग. आणि फर्स्ट जी असते ती स्मोक टेस्टिंग आणि एंटर केल्यानंतर जे आतमध्ये आपण जी एक्सप्लोर करून जी टेस्टिंग करतो त्याला म्हणतात सॅनिटरी टेस्टिंग. हे एक्झाम्पल झालं. आणि तुम्ही असं एखादं जनरल पण एक्झाम्पल देऊ शकतात. आता अजून एक एक्झाम्पल आहे बरं. स्मोक टेस्टिंग म्हणजे आपण सांगत होतो की नॉर्मल हेल्थ चेकअप हे जनरल एक्झाम्पल आहे. आणि त्याचं सॅनिटरी टेस्टिंगचं काय तर स्पेशलायझेशन हेल्थ चेकअप कारण की आपण मेन आपल्या फंक्शनॅलिटी चेक करतो राईट. फिल्टर म्हणा सर्च म्हणा किंवा एखादा टॅब म्हणा किंवा बटन हे झाले सॅनिटरी टेस्टिंग.
हे जे दोन मेन डिफरन्स आहेत. आणि सॅनिटरी टेस्टिंगला असं पण म्हणतात की डे 0 टेस्टिंग. आणि ते असं पण विचारतात इंटरव्ह्यू वाले की फर्स्ट कुठलं टेस्टिंग येतं, स्मोक का सॅनिटायझर? ऑब्व्हियसली पहिलं फर्स्ट स्मोक येतं. स्मोक टेस्टिंग इज फर्स्ट. आणि जेव्हा टेस्टरकडे फर्स्ट टाइम रिसिप्ट जे बिल्ड होतं तेव्हा आपण स्मोक टेस्टिंग सुरुवात करतो आणि देन सॅनिटरी टेस्टिंग. बिल्ड जे म्हणतात ते ऍक्च्युली एक मीन्स टेस्ट करण्यासाठी येणार मटेरियल और एनी मॉड्यूल. टेस्ट करण्यासाठी जर मॉड्यूल आपण जे व्हर्जन 0.1 म्हणतोय ते मॉड्यूलचा पूर्ण बिल्ड आहे. इन टेक्निकल लँग्वेज वी कॉल्ड एज अ बिल्ड. ओके ओके. हे डिफरन्स झाले काय. समजला हा डिफरन्स दोन्ही? हो 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 येस. आपण काल डिफेक्ट लाईफ सायकल बघितली ना. त्याच्यामध्ये न्यू, ओपन, त्याच्यानंतर डुप्लिकेट, डेफर्ड, न्यू. हा मग ओपन, असाइन. ओके. तुम्ही कसं करा, न्यू खाली एरो करा, मग असाइन खाली एरो, ओपन, फिक्स्ड, टेस्ट, व्हेरीफाईड, क्लोज्ड. असं एरो एरो करून 1 बाय 1 घ्यायचं आणि टेस्ट पासून परत एरो वरती ओपनला जाईल, तिथून रिओपनला यायचं आणि ओपन पासून परत पुढे जो येतो तो मग डेफर्ड, डुप्लिकेट, रिजेक्टेड हे. पण असाइनच्या आधी तो जर ओपन असेल किंवा जर डिफेक्ट डुप्लिकेट असेल तर नाही. कसं होतं, न्यू फर्स्ट, आता सपोज न्यू आपण रेज केला बिल, तर तो असाइन आपण करतोच ना डेव्हलपरला, कारण डेव्हलपरला कळणार कसं की हा बग काय नक्की. असाइन केल्याशिवाय कळणार नाही. सो आपण फर्स्ट असाइन, न्यू आला की पहिला आपण असाइन करतो टू पर्टिक्युलर डेव्हलपर. देन डेव्हलपर तो ओपन करतो आणि तो मग बघतो की ठीक आहे. त्याला जर वाटत असेल की हा बग मला वाटत नाही जिन्युइन आहे, तो काय करतो मग तिथून तो रिजेक्टेड करतो. किंवा जर त्याला वाटत असेल की हा डेफर्ड आहे, नेक्स्ट व्हर्जन मध्ये हा रिलीज व्हायला पाहिजे, सो तो तिथं स्टेटस टाकतो डेफर्ड मध्ये. जर हा त्याला वाटत असेल की नाही हा मागच्या व्हर्जन मध्ये सुद्धा आला होता, हा डुप्लिकेट आहे, टेस्टर करणं चुकून हा परत रेज झालेला आहे, तर तो डुप्लिकेटला टाकू शकतो असं. आणि ओपन करून त्याला वाटलं हा बाबा हा दिस इज द बग, देन मग तो फिक्स करतो, त्याच्यामध्ये जे काही कोड चेंजेस करतो, मग ते पुढे सायकल होते ते. आणि डेफर्ड म्हणजे जर डिफेक्ट जी सेव्हिरिटी इज नॉट हाय असेल अँड नॉट हाय असेल तर त्याच्यामुळे तो फिक्स इन नेक्स्ट व्हर्जन करतो. काय होतं जेव्हा बीए ह्यांची बीए RSD मध्ये आहे, त्यांनी म्हणजे त्यांची जी बीए सोबतची त्यांची मीटिंग असते, त्याच्यामध्ये त्यांचं ऑलरेडी डिस्कशन झालं असतं की हा इतका म्हणजे प्रायोरिटीवर घेण्यासारखा बग नाहीये, म्हणजे ह्या बगचा इम्पॅक्ट बाकीच्या फंक्शनॅलिटीवर होत नाहीये किंवा हा आत्ताचा मेजर एवढा नाहीये. सो आपण हा नेक्स्ट रिलीज मध्ये जरी आपण रिलीज केला तरी इज इट ओके असं. त्यामुळे मग तो डेफर्डला टाकतो की आता ह्या रिलीज मध्ये करणं गरजेचं आहे. आता सध्याची गरज नाहीये, तोपर्यंत आपण याला होल्डवर ठेवून आणि नेक्स्ट घेऊ शकतो. येस, राईट. नेक्स्ट आहे टेस्ट डॉक्युमेंटेशन. टेस्ट डॉक्युमेंटेशन मीन्स काय, तर इट इज अ कम्प्लीट सूट ऑफ डॉक्युमेंट्स. मीन्स त्याच्यामध्ये असे मल्टिपल कंटेंट्स आहेत. ते मी तुम्हाला कंटेंट सांगते, तुम्ही 1 बाय 1 घेतलं तरी चालेल. फक्त हे जस्ट थिओरिटिकली आपण मीन्स तुम्हाला ही आयडिया हवी. सपोज इंटरव्ह्यू मध्ये विचारतो व्हॉट इज अ टेस्ट डॉक्युमेंटेशन. टेस्ट डॉक्युमेंटेशन मीन्स इट इज अ कम्प्लीट सूट ऑफ डॉक्युमेंट्स. That is described means planning, test execution, test results. हे इन्क्लूड असतं त्या टेस्ट डॉक्युमेंटेशन मध्ये. तर फर्स्ट त्याच्यामध्ये आहे पॉइंट की फर्स्ट टेस्ट पॉलिसी आहे डॉक्युमेंटेशन मध्ये. फर्स्ट पॉइंट टेस्ट पॉलिसी. टेस्ट पॉलिसी मीन्स काय, तर this is the high level document which is describe the principles, methods and all the important testing goal of the organization. टेस्ट पॉलिसी मीन्स त्याच्यात जे काही प्रिन्सिपल्स आहेत, मेथड्स आहेत किंवा एखादं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट बद्दल, ऑर्गनायझेशन बद्दल, हे त्या टेस्ट पॉलिसी मध्ये इन्क्लूड केलेलं असतं. नेक्स्ट वन आहे टेस्ट स्ट्रॅटेजी. Test strategy means test strategy it is also high level of document which is identify the test level of types. Means आता टेस्ट टाइप तुम्हाला टेस्टिंग टाइप सांगितले असतील मॅमनी की फंक्शनल टेस्टिंग, नॉन फंक्शनल टेस्टिंग किंवा त्याच्यामध्ये इंटिग्रेशन आलं, बरेच कुठले सॅनिटरी, स्मोक.
हे जे टाइप्स आहेत हे ते ऍज अ पर्टिक्युलर प्रोजेक्ट वाईज ते एक्झिक्युटेड कुठले टाइप्स. आता सपोज ह्या एक माझं मॉडेल छोट आहे, ह्याच्यासाठी मला परफॉर्मन्स टेस्टिंगची गरज नाही, मला फक्त फंक्शनल टेस्टिंग कव्हर करायच्यात. फर्स्ट काय स्मोक टेस्टिंग येणार, सॅनिटरी टेस्टिंग येणार, इंटिग्रेशन टेस्टिंग येणार, सिस्टीम टेस्टिंग येणार, एक्सेप्टन्स टेस्टिंग येणार, जे काही आहे ते. सो हे त्या डॉक्युमेंटेशन मध्ये ते डिसाईड केलं जातं ते BA पीपल की हा हे सगळे टाइप्स ह्याच्यामध्ये हे एक्झिक्यूट झाले पाहिजे या प्रोजेक्ट मध्ये हे सगळे टाइप्स. सो टेस्ट स्ट्रॅटेजी मीन्स काय, तर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. टेस्ट स्ट्रॅटेजी विचारतात मोस्टली इंटरव्ह्यू मध्ये की व्हॉट इज द टेस्ट स्ट्रॅटेजी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेस्ट स्ट्रॅटेजी. So this is the high level of document which is identify the testing level types executed for the project. Third point is test plan. Test plan means the complete planning of document which is contain the scope, approaches, resources, schedule of testing, testing activities. हे सगळं त्या टेस्ट प्लॅनिंग मध्ये त्या डॉक्युमेंटेशन मध्ये असतं. आणि टेस्ट प्लॅनिंग हे अजून एक वेगळं डॉक्युमेंट आहे की त्याच्यामध्ये अजून हे सगळे सब कंटेंट्स आहेत की फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये टेस्ट प्लॅनिंग मध्ये पण आहेत सब कंटेंट्स की टेस्ट प्लॅन ID, कंटेंट ऑफ स्कोप, देन फ्युचर टू बी टेस्ट. सगळ्या टेस्टिंग की ह्याच्यामध्ये अलोकेशन, आपण वर्क अलोकेशन कसं करतो की सपोज 4 टीम मेंबर्स आहे, तो वर्क अलोकेशन कसं करतो हे सगळं टेस्ट प्लॅनिंग मध्ये असतं की बाबा हा मॉड्यूल ह्याला, हे मॉड्यूल ह्याला, हे सगळं डिवायडेड अलोकेशन, रिसोर्सेस हे सगळ्या टेस्ट प्लॅनिंग मध्ये इन्क्लूड असतं. आणि टेस्ट प्लॅनिंग हे टीम लीड करतं. आपला जो टेस्ट लीड असतो हे टीम लीड डिसाइड करते हे पूर्ण QA अलोकेशन की प्रत्येकाला अलोकेशन, रिसोर्स अलोकेशन प्रोव्हाइड करायचं किंवा त्याचं शेड्युलिंग पूर्ण. परत टेस्ट एन्व्हायरमेंट, परत टेस्ट आयटम मीन्स फीचर्सचं की जे आता सपोज एखादा असेल की सर्च फंक्शनॅलिटी माझ्याकडे असेल सर्च मॉड्यूल, सो टेस्ट लीड काय करणार की सर्च मॉड्यूल त्याच्यापुढे सायली कुलकर्णी ही टेस्ट इंजिनिअरिंग या फंक्शनॅलिटीचं टेस्ट करणार. हे टेस्ट प्लॅनिंग मध्ये इन्क्लूड असतं की सगळे रिसोर्सेस अलोकेशन करणं. फोर्थ पॉइंट आहे त्याच्यामध्ये RTM मीन्स रिक्वायरमेंट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. RTM means mapping between the test case and the requirement. मीन्स आता कसं होतं, आता आज यायला आलं हे पूर्वी RTM कंपनीमध्ये यूज करायचे, म्हणजे मॅपिंग बिटवीन मीन्स की आपण टेस्ट केस जेव्हा इम्प्लिमेंटेशन करतो ते आणि रिक्वायरमेंट, क्लायंटची रिक्वायरमेंट जे RSD आहे ते मॅपिंग करतो. मीन्स आपण टेस्ट केस त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार इन्क्लूड केल्यात की नाही हे जस्ट चेकिंग असतं ह्याच्यामध्ये की क्लायंटने एखादी पर्टिक्युलर सपोज पासवर्डसाठी त्यांनी स्पेशल रिक्वायरमेंट दिली असेल की मला 8 कॅरेक्टर लिमिट पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर विथ अल्फा न्यूमेरिकल, त्यांनी ही स्पेशल रिक्वायरमेंट केली आहे. सो आपण मॅपिंग करतो टेस्ट केसमध्ये की आपण ह्या टेस्ट केसमध्ये हे त्याचे सगळे सिनारिओ आपण मेन्शन केलेत का. सो हे जस्ट मॅपिंग करतो. आजहालमध्ये आता तसं होत नाही, पूर्वी तसं काही काही कंपन्यांमध्ये करतात की RTM मॅपिंग वगैरे करतात तसं. बट आता आजहाल ह्याच्यामुळे कोण मॅपिंग करत नाही हे असं. बट जस्ट तुम्ही थिओरिटिकली सांगू शकता की आय अवर अबाउट दिस द RTM. सो मीन्स मेन डेफिनेशन सांगायची मॅपिंग बिटवीन द टेस्ट केसेस अँड द रिक्वायरमेंट. टेस्ट केसेस अँड रिक्वायरमेंट ना. मॅपिंग बिटवीन द टेस्ट केसेस अँड द रिक्वायरमेंट. फिफ्थ पॉइंट आहे टेस्ट सिनारिओ. टेस्ट सिनारिओ आणि टेस्ट केसचा डिफरन्स माहिती आहे? नाही. Fifth point आहे टेस्ट सिनारिओ. टेस्ट सिनारिओ means it is a one line statement and actually the main reason to write the test scenario is verify the complete functionality of software application. means टेस्ट सिनारिओ आपण कसं लिहू शकतो, फॉर एक्झाम्पल सपोज ई-कॉमर्स साईट असेल, सो टेस्ट सिनारिओ काय लिहू शकतो, पॉईंट वन लाईन. टेस्ट सिनारिओ मीन्स वन लाईन स्टेटमेंट असतं, जस्ट लाईक चेक द सर्च फंक्शनॅलिटी, दॅट्स इट. दिस इज अ वन लाईन स्टेटमेंट. बट टेस्ट केस मीन काय, तर टेस्ट केस इज डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ टेस्ट सिनारिओ. सपोज आता मी हे टेस्ट सिनारिओ काय लिहिला, चेक द सर्च फंक्शनॅलिटी. बट टेस्ट केस ह्याच्या काय ना, ते ह्या टेस्ट सिनारिओच्या
की सर्च मध्ये मल्टिपल आपण व्हेरिएशन करू शकतो. सर्च मध्ये आपण काय करू शकतो की व्हॅलिड इनपुट टाकल्यावर काय येऊ शकतं त्याचा आउटपुट, इनव्हॅलिड टाकल्यावर काय येऊ शकतो, ब्लँक ठेवल्यावर काय येऊ शकतो. हे जे आपण व्हेरिएशन आहेत मल्टिपल वेने आपण चेक करतो. हे झालं टेस्ट केस मध्ये की आपण टेस्ट केस इज डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ टेस्ट सिनारिओ. टेस्ट सिनारिओ वन लाईन मध्ये आणि त्याचं जे डिटेल डिस्क्रिप्शन ज्याचे व्हेरिएशन पॉईंट असतात ते टेस्ट केस मध्ये इन्क्लूड होतात. हा त्याचा मेन डिफरन्स आहे. हे तुम्ही सांगू शकता. आणि टेस्ट सिनारिओज डिराईव्ह फ्रॉम SRS मीन्स RDS आपण म्हटलं ना जे RSD आहे ती. त्याच्यावर आपण त्याच्यानुसार आपण टेस्ट सिनारिओ लिहू शकतो आणि टेस्ट सिनारिओ वरून आपण टेस्ट केसेस डिटेल मध्ये राईट करू शकतो. हे 5th झाला टेस्ट सिनारिओ पॉईंट, 6 झाला टेस्ट केसचा पॉईंट, 7 पॉईंट आहे टेस्ट डेटा. डेटा टेस्ट डेटा मीन्स काय की इट इज अ यूज्ड फॉर एक्झिक्युटेड द टेस्ट केसेस. म्हणजे टेस्ट डेटा मीन्स आपण जे इनपुट टाकतोय. आता सपोज फॉर एक्झाम्पल असे आता लॉग इन फंक्शनसाठी आपण रजिस्टर पेज आपण घेऊ. सो आपण रजिस्टर पेज साठी कंटेंट्स असतात मेनली की फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, ऍड्रेस, जीमेल. Means in short, data used for input Data, to the yes, application right. while Yes. testing. While testing, right. So this is the test data. तेही विचारतात की टेस्ट डेटा म्हणजे डिफरन्स असा विचारू शकतात की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेस्ट डेटा, टेस्ट स्ट्रॅटेजी किंवा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेस्ट केस अँड टेस्ट सिनारिओज. हे टेस्ट डॉक्युमेंटेशन जस्ट थिअरी माहिती Test पाहिजे. case is the total description about the test डिस्क्रिप्शन scenario. ऑफ Okay, टेस्ट and test scenario is just one line statement like a abstract, only one Yes. line statement, sorry. Yes. And test data is the input to the application while testing. Yes, right. नेक्स्ट पॉइंट आहे डिफेक्ट रिपोर्ट. डिफेक्ट रिपोर्ट आपण तुम्हाला काय सांगितलं की फेल टू परफॉर्म एक्सपेक्टेड फंक्शनॅलिटी. डिफेक्ट मीन्स सपोज आपण काल तुम्हाला सांगितलं डिफेक्ट रिपोर्ट आपण कसा क्रिएट केला मॅट्रिक्स मध्ये. तेच आहे डिफेक्ट रिपोर्टची एक तुम्ही डेफिनेशन लिहू शकता त्याच्यामध्ये की डिफेक्ट रिपोर्ट मीन्स काय आहे ते. मीन्स फेल्स टू परफॉर्म एक्सपेक्टेड फंक्शनॅलिटी. की तुम्ही वन लाईन लिहू शकता. पण डिफेक्ट रिपोर्ट मध्ये जर त्यांनी इन डिटेल विचारलं तर तुम्ही सांगू शकता की ह्याच्यामध्ये हे कंटेंट आहे जे काल तुम्हाला मी सांगितले. कॅटेगरी, समरीज, डिस्क्रिप्शन. Fails to perform एक्सपेक्टेड फंक्शनॅलिटी. And last one is report. Last point is report. Report means summarize the testing activities conducted as well as test result. जे लास्टला आणि हे टेस्ट रिपोर्ट सुद्धा मेंटेन ठेवतो टेस्ट लीडर की फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण सपोज V00.1 हे मॉड्यूल हे सगळं टेस्ट झालंय. टेस्ट झाला मीन्स पूर्ण टेस्ट झाला मीन्स रिटेस्ट पण झाला मीन्स त्याच्यामध्ये आपण बग रेज केले. बग रेज करून डेव्हलपर कडनं फिक्स होऊन आले. आपण रिटेस्ट पण केले आणि क्लोज केले सगळे. सो हे सगळं क्लोज केल्यानंतर टेस्ट लीड एकदा रिव्ह्यू करते हे सगळे जे आपले मॉड्यूल आहेत ते. रिव्ह्यू केल्यानंतर तो साइन ऑफ देतो. साइन ऑफ दिला मीन्स इन द सेन्स तो एक जस्ट रिपोर्ट जनरेट करतो की पर्टिक्युलर QA अलोकेशनचं हे मॉड्यूल आता हे साइन ऑफ झाले. सो हे रिलीज आपण करू शकतो हे मॉड्यूल. सो हे जे मेंटेन करतात जे रिपोर्ट पर्टिक्युलर मॉडेल वाईज त्याचे जे स्टेटस असतात साइन ऑफ किंवा कम्प्लिटेड किंवा इन प्रोग्रेस. सो हे जस्ट ह्या रिपोर्ट मध्ये मेन्शन केले जातात. हे जे रिपोर्ट हे टेस्ट डॉक्युमेंटेशन आहे. विचारलं तर विचारू शकता. सो ह्याच्यामध्ये तुम्ही हे पॉइंट तुम्ही मेन्शन करू शकता आणि त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकता. आता ह्याच्यातले तुम्हाला काही कुठले पॉइंट्स मीन्स समजले नाहीयेत का? नाही समजले. आता हे आपण बघितलं सगळं टेस्ट डॉक्युमेंटेशन रिलेटेड पॉइंट्स. ओके, टेस्ट पॉलिसी, टेस्ट स्ट्रॅटेजीज, टेस्ट प्लान, RTM that is the requirement testability matrix, and then test scenario, test case, test data, defect report and report. Yes, right. That's it.
टेस्ट प्लॅनचं जसं त्याच्यामध्ये मी तुम्हाला छोटा पॉइंट त्यांनी मेन्शन केला आहे. हॅलो, टेस्ट प्लॅन जर त्यांनी म्हणजे विचारलंच की ओके डिटेल डिस्क्रिप्शन अबाउट टेस्ट प्लॅन, तर टेस्ट प्लॅन मध्ये पण टेस्ट प्लॅन तुम्ही असं लिहू शकता की टेस्ट लीडच क्रिएट करतो, की तुम्ही म्हणजे आय नेवर गॉट अ चान्स बट आय अवेअर अबाउट इट, सो इट इज डन बाय टीम लीड और प्रोजेक्ट मॅनेजर. अँड टेस्ट प्लॅनिंग मध्ये हे सगळंच असतं की टास्क अलोकेशन करणं किंवा आपल्या प्रोजेक्टमध्ये टाइम रिसोर्सेस जे काय आहे किंवा हाऊ टू टेस्ट, व्हॅन टू टेस्ट, हे सगळं असतं. हू विल बी द टेस्ट, हे सगळं त्या टेस्ट प्लॅनिंग मध्ये इन्क्लूड केलेलं असतं आणि हे सगळं तो TL पूर्ण त्याचं डॉक्युमेंटेशन क्रिएट करून असतो. सो त्याचे तुम्हाला मी वेगळे कंपोनंट पण लिहून ठेवते. सपोज त्यांनी क्वेश्चन केला की त्याचे कंटेंट सांगा टेस्ट प्लॅनचे, मला ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहेत तर तुम्ही ते सांगू शकता. तर त्याचा फर्स्ट आहे टेस्ट प्लॅन ID, then introduction, second one introduction, third one is test items, fourth one is future to be the tested, fifth one is future not to be the tested, then approaches 6, seventh one is test pass fail criteria, then test deliverable, then testing task, then staff and training needs, then schedule, then risk, and then approaches and signature. ओके, सो फर्स्ट टेस्ट प्लॅन ID मीन्स आपण जे वर्जनचा आपण नेम लिहितो, लाईक जस्ट V00.1, दॅट इज द टेस्ट प्लॅन ID. ओके, इंट्रोडक्शन मीन्स काय, प्रोजेक्ट फंक्शनॅलिटीज अबाउट द प्रोजेक्ट फंक्शनॅलिटी. Then test item. Test item means test item is module name. Means कोणते मॉड्यूल आहे ते, मीन्स मॉड्यूलचं नेम त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. Then next one future to be tested means की डिपेंडन्स आहे की जसं आपण तुम्हाला सांगितलं डेफर्टचं की सपोज एखाद्या क्लायंटने रिक्वायरमेंट केली की मला सपोज एका फॉर्मवर मला ओके कॅन्सल सबमिट हे तिन्ही बटन मला हवे. सो त्याच्यामध्ये डिस्कस केलं जातं की हे आता म्हणजे या रिलीज मध्ये एवढं इम्पॉर्टंट नाहीये, सो आपण ह्या नेक्स्ट रिलीज मध्ये ड्यू टू द डिपेंडन्सी आपण नेक्स्ट रिलीज मध्ये हे टेस्टेड करू. सो फ्युचर टू बी द टेस्टेड मीन्स हे की आपण हे ओके कॅन्सल बटन टेस्टेड इन रिलीज 2.0 असं आपण म्हणू शकतो. आणि फ्युचर नॉट टू बी द टेस्टेड मीन्स काय, सपोज एखादं सपोज डिलीट बटन असेल, सो डिलीट बटन इज नॉट टू बी द टेस्टेड इन रिलीज 2.0. ऍक्च्युली त्याच्यामध्ये तो पार्ट नाहीये फीचरचा की डिलीट बटनाचा की तो रिलीज नेक्स्ट मध्ये करायचा असेल. हे फीचर नॉट टू बी द टेस्टेड. नंतर अप्रोचेस त्याच्यामध्ये सगळे टेस्टिंग फॅक्टर्स टेक्निक्स असतात. टेक्निकमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस आहे, इक्विव्हॅलन्स पार्टिशन आहे, हे जे आहेत हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले जातात त्या अप्रोचेसमध्ये. स्पेसिफिक मॉडेल, देन टेस्ट पास फेल क्रायटेरियामध्ये की कुठल्या मीन्स डॉक्युमेंट वेदर द सॉफ्टवेअर आयटम हॅज पास्ड ऑर फेल्ड इट्स अ टेस्ट. मीन्स त्याच्यामध्ये कुठलाही पास टेस्ट क्रायटेरिया असेल, सपोज एखादा एखादा क्रायटेरिया असेल की बाबा तो त्यांना तो पास करायचा आहे का नाही पुढे व्हर्जन मध्ये, सो त्याच्यामध्ये मेन्शन केला जाईल की हा क्रायटेरिया हा आपण मूव्ह टू करू शकतो पुढे पास.
त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलं होतं. इथं एवढं डिटेल ते विचारत नाही, पण ऍटलीस्ट तुम्हाला हे पॉईंट्स ऍटलीस्ट कंटेंट हे माहिती असणं महत्वाचं आहे. सो हे तुम्ही कंटेंट त्यांना सांगू शकता. नेक्स्ट वन टेस्ट एन्व्हायरमेंटल. टेस्ट एन्व्हायरमेंट म्हणजे डिपेंड्स ऑन टूल राहतं त्याच्यामध्ये, की तुम्ही आता समज आता एखादा ऑटोमेशनवरच वर्क असेल तर मग ऑटोमेशनसाठी कुठले तुम्ही टूल यूज करा, किंवा समज तुम्ही आता फक्त मॅन्युअलीच काम करता, मग मॅन्युअलमध्ये कुठले, आता एक्सेल शीट वगैरे हे त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं टेस्ट एन्व्हायरमेंटमध्ये. स्टाफ अँड ट्रेनिंग नीड्स मध्ये तर तेच की रिसोर्स अलोकेशन केले जातात. शेड्युलिंगचं पण तेच आहे की पर्टिक्युलर शेड्यूल वाईज की ह्या 2 दिवसात हा मॉडेल आपण ह्या पर्टिक्युलर एम्प्लॉईजला आपण अलोकेट करतोय, हे ते शेड्युलिंग. रिस्क मध्ये पण हेच की कुठल्या म्हणजे कुठल्या मॉड्यूलला जास्त सपोज एखादा पेमेंट गेटवे असेल फीचर, तर त्याच्यामध्ये मोस्टली जास्त रिस्क असते पेमेंटसाठीची. सो ते त्याच्यानुसार ते मॉड्यूल डिवाइड करतात की कुठले जास्त रिस्कचे आहेत, त्याच्यामध्ये ते डिवाइड होतात. आणि लास्ट वन इज अप्रुव्हल म्हणजे सिग्नेचर, की हे टेस्ट प्लॅन सगळं रिव्ह्यू करून अप्रूव्ह करून लास्टला सिग्नेचर असते टेस्ट लीडची. हे टेस्ट प्लॅन डॉक्युमेंटेशन झालं. मला हे पाठव फोन नंबर लावून द्याला हे इकडे. तुम्हाला ते टाईप ऑफ टेस्टिंग मध्ये एक्झाम्पल वगैरे आहे का, म्हणजे सांगू शकता ना तुम्ही? हो. म्हणजे इंटरव्ह्यूला ॲज रिअल एक्झाम्पल मोस्टली इंटिग्रेशन टेस्टिंगचं विचारू शकता. इंटिग्रेशन टेस्टिंग हा कंबाईनली. हा, त्याचं एक्झाम्पल मोस्टली विचारतात, म्हणजे इन माय एक्सपिरियन्स मोस्टली For इंटिग्रेशन. example, user ID password login form in which first we check the ID, credential about the IDs and passwords. So whenever we check the individual tab or individual application, that is the unit wise application and separate application. And after that, finally, whenever we merging and we checking the complete form, complete application. So that is the integration testing. Right. Or what is the system integration testing? Whenever we check the system related part, total hardware and software and application related part, overall system performing well or not, that is the system testing. Yes. You can tell one example, like suppose laptop. So the laptop has even keyboard has one system, mouse has one system, and so this is the laptop is integrated with this module. So this is called as a system integration system. Means you can suggest Total a hardware and software means combination of system and integration testing. Just one line statement. Okay. Combination of system and integration testing, it is called as a system integration system. Example, laptop चा देऊ शकता तुम्ही. Even mouse, keyboard has separate system and laptop also separate system. So this is the combined, so the system integration testing. टेस्ट मॅनेजमेंट टूल जे आहे ते आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला काय आयडिया आहे, माहिती आहे? काय टेस्ट मॅनेजमेंट टूल. नो, टूल्स रिलेटेड तेच काहीच आयडिया नाहीये मला. जिराचं फक्त एक जस्ट मी इंट्रोडक्टरी बघितलं होतं. नाही, त्याचा मेन जस्ट थिओरिटिकली की मीन्स व्हॉट इज द टेस्ट मॅनेजमेंट टूल्स, जस्ट वन एक्झाम्पल डेफिनेशन. आयडिया आहे काही डेफिनेशनची? Okay. Test management tools are the tools is required to manage the whole testing activities and reporting is an organizing manner. So that is called as a test management tool. Repeat करू का? हो. Test management tools are tools
required to manage whole testing activity, and reporting is an organizing manner. The reporting Organized manner. Reporting is an organized manner. हे झालं काय? सो याच्यामध्ये सब पॉइंट्स त्याच्यामध्ये एक्सप्लेन केले की कसं म्हणजे सपोज विचारलं डिटेल त्याचं की क्वेश्चन की हा सो कसं ऑर्गनाइज मॅनर. सो त्याच्यामध्ये फ्लो आहे. फर्स्ट की तुम्हाला सांगितलं बिल्ड वर्जनिंग, मॅनेज द बिल्ड फॉर द टेस्ट फर्स्ट. सेकंड मीन्स काय मॅनेज द टेस्ट सिनारियोज, टेस्ट केस, टेस्ट स्क्रिप्ट. Third one is mapping the requirement between the test scenarios, requirement gathering. Then update the test cases, test status while executing. Means updating the status means suppose आपलं टेस्ट केस एक्झिक्युटिंग झालं, कुठलाही डिफेक्ट किंवा बग काही रेज झाला नाही, तर त्याचा स्टेटस तिथं चेंज आपण करू शकतो while एक्झिक्युटिंग की ओके टेस्ट केसेस डन किंवा टेस्ट केसेस इन प्रोग्रेसिंग. हे जे स्टेटस आहेत तुम्हाला काय सांगितलं अपडेट आपण जस्ट टेस्ट केस टूलमध्ये जस्ट हे सगळ्या टेस्टिंग ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या जस्ट आपण अपडेट स्टेटस त्याच्यामध्ये करू शकतो. ज्या काही ऍक्टिव्हिटी